महिला वर्गास आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यात येत आहे। राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणं, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणं, स्वावलंबी आत्मनिर्भर करणं यासाठी रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी शासनातर्फे देण्यात येत आहेत। दरम्यान अमरावती, चिंचवड, डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर, सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्याकरता इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगाराकरता पिंक ई रिक्षा ही योजना राज्यात सुरू करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। त्या अनुषंगानं पिंक ई रिक्षा याबाबत महिलांना आणि नागरिकांना जनजागृती प्रसार व प्रचार केला जात असून शहरी भागात पिंक ई रिक्षाचा प्रचार करण्यात आला। त्याचं उद्घाटन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी दीपक ढेपे तसंच अंगणवाडी बीट मुख्य सेविका रोहिणी निर्मळे यांच्या उपस्थितीत गुलाब पुष्प उधळून करण्यात आलं। यानंतर महिलांना ई रिक्षा संदर्भात इत्थंभूत माहिती देण्यात आली। यावेळी महिलांनी रिक्षा हाताळून पाहिली। ई पिंक रिक्षाच्या माध्यमातून महिलांना लायसन्स, परमिट, बॅच बिल्ला प्रशिक्षण दिलं जाणार आहे। त्यासाठी वय वर्ष 20 ते 40 वयोगटातील महिला असणं आवश्यक आहे। याकरता आदिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, पॅन कार्ड, मतदान कार्ड, केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड या कागदपत्रांची आवश्यकता असल्याचं बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक ढेपे यांनी सांगितलं। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या अर्थार्जनासाठी ई पिंक रिक्षा ही योजना आज महाराष्ट्रासाठी लागू करण्यात आलेली आहे। या ई पिंक रिक्षाचा मुख्य उद्देश असा आहे की एकतर महिला आणि लहान मुलांना प्रवास करताना सुरक्षितता निर्माण व्हावी आणि दुसरी गोष्ट महिलांना एक उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून देण्यात यावं। या मुख्य उद्देशासाठी आजची महाराष्ट्र शासनानं ही ई पिंक रिक्षा योजना काढलेली आहे। ह्या योजनेचं स्वरूप याच्यामध्ये 70% बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे हा व्यवसाय करण्यासाठी तयार असणाऱ्या महिलांकरिता। त्याचबरोबर या महिला व बालविकास विभागामार्फत 20% जो भाग आहे, शेअर आहे, तो महिला व बालविकास विभागामार्फत दिला जाणार आहे।